मंडळी नमस्कार, मी अभिषेक आपणा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, सध्या पावसाळ्याचा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये लोकांना जी गोष्ट आवडते तीच गोष्ट आजचा आपला टॉपिक आहे. याच विषयावरती आपलं टूर्स आणि टुरिझम जे सेक्टर आहे ते त्याच्याबरोबर पॅरल चालतं. ज्या विषयावरती लोक व्लॉग बनवतात आणि ज्या विषयाबद्दल वेगवेगळे रील्स बनवले जातात, हे जे ट्रेंडिंग विषय आहेत ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत ते आहेत ट्रेक्स. आणि ट्रेक करण्यासाठी मला वाटतं पूर्ण भारतामध्ये सर्वात चांगलं ठिकाण जर असेल तर ते आहे महाराष्ट्र. आज आपल्याबरोबर बोलायला आपल्याबरोबर आहेत एक केसरियन ज्यांचं नाव आहे दीपेश. एकदम यंग आणि डायनॅमिक अशी पर्सनॅलिटी आहे त्यांची आणि या क्षेत्रामध्ये त्यांचा बराच अनुभव आहे. त्यांचा हा ट्रेकचा सफर कुठून सुरू झाला, त्यांना या क्षेत्रामध्ये आवड कशी निर्माण झाली, ते कुठे कुठे फिरले आहेत आणि त्यांचा हा प्रवास अजून पुढे कसा चालला आहे हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये. हॅलो दीपेश, काय म्हणताय, कशा आहात? नमस्कार अभिदादा, खूप छान वाटतंय इथे आपल्या पॉडकास्टमध्ये येऊन. ॲक्च्युली गंमत अशी आहे ना की महाराष्ट्रात पण खूप गोष्टी आहेत ज्या आमच्या बघायच्या राहिल्या आहेत आणि तुझ्याशी बोलल्यानंतर मला असं जाणवलं की या गोष्टी लोकांपर्यंत पण पोचायला हव्यात. मेन पर्पस आजच्या या पॉडकास्टचा असाच आहे की खरंच ट्रेकवर जाणं सेफ आहे की नाही आहे, काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. या क्षेत्रात तुझा अनुभव खूप चांगला आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की लेट्स शेअर धिस आणि आज आपण काहीतरी वेगळं बनवूया इन्स्टेड ऑफ जस्ट गोईंग विथ द टूर्स. म्हणून आज मी तुला इन्व्हाइट केलं. तर आम्हाला ट्रेकबद्दल काय सांगतील, तुझी ही सुरुवात कशी झाली, कुठून सुरुवात झाली? ही सगळ्यात पहिले उत्तर देतो की ट्रेकला जाणं किती सेफ आहे. जर तुम्ही तुमचे नियम पाळत असाल तर तुम्हाला कसलीही भीती नाही. अतिशय सिंपल पद्धतीने, अतिशय साधेपणाने ट्रेकिंग ही गोष्ट महाराष्ट्रात कित्येक वर्ष चालू आहे. अजून एक प्रश्न, म्हणजे अजून एक असा बिलीफ आहे, म्हणजे आता मुलं आहेत त्यांना असं वाटत असेल की जर मी फिट आहे, जर मला खूप चालायची क्षमता असेल तरच मी ट्रेकवर जाऊ शकतो. मला विचारशील तर मी तुला सांगेन की माझ्यासोबत 3 वर्षाच्या मुलाने आणि 76 वर्षाच्या आजोबांनी सगळ्यांनी ट्रेक केलेले आहेत. आणि आतापर्यंत जेवढ्यांनी ट्रेक केले त्यांचा अनुभव एक अविस्मरणीयच होता. आता जे हे ट्रेकचा जो विषय आहे तो बराच ट्रेंडिंग असतो, लोक व्लॉग्स बनवतात आणि ते व्लॉग्स बघून तरुणांना असं वाटतं की आपण पण ट्रेक करू शकतो, हे तर खूप सोपं वाटतंय, आपण जाऊया. तर त्या विजनने किंवा त्या आयडियाने जेव्हा तिथे लोक जातात तर ते बरोबर आहे की चूक, याच्याबद्दल तुझं काय मत आहे? नाही, महाराष्ट्र मुळात आहेच असा की तुम्हाला वाटेल की तिथे गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, एक्सप्लोर केलं पाहिजे, गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि तुम्ही तिथे गेलाही पाहिजेत. बरोबर. सोपं उदाहरण देतो, ट्रेकचंही नाही, तुमच्या आजूबाजूला असलेल्या मुंबईतलं उदाहरण देतो. ठाणे ते बोरिवली एवढ्या याच्यामध्ये 9 किल्ले आहेत, हे कोणाला माहिती आहेत? किती लोकांनी पाहिलेले आहेत? आज एलिफंटा केव्सच्या बाहेर मी बसलेलो आणि अनेक मंडळी आत जात आहेत, बाहेर येत आहेत. मी त्यांना विचारलं, बाबा रे आतमध्ये काय पाहिलंस? नाही, वो अंदर केव है, बहुत अच्छा है. काय बघितलं हे माहित नाहीये. करेक्ट. पण तुझं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे एक दृष्टी असतेच प्रत्येकाला, पण त्याला दृष्टिकोन देण्यासाठी एक ट्रेक लीडर असणं खूप गरजेचं आहे. आणि ते असल्याने तुमचा ट्रेक चांगला होतो, अविस्मरणीय होतो, त्याची मजा राहते. आता जेव्हा एखादे पर्यटक जेव्हा आपल्याकडे येतात, एका टूरची तयारी करतात, तेव्हा मला वाटतं त्याच सगळ्या गोष्टी ना एक चेकलिस्ट म्हणून आपल्या माइंडमध्ये आपण आठवू शकतो, ज्या गोष्टी आपण ट्रेकसाठी तयारी म्हणून करत असतो. तुला काय वाटतं? मला वाटतं की एखाद्या टूरसाठी जेवढी तुला तयारी करायला लागते त्याहून जास्त तुला ट्रेकसाठी करायला लागते. असं? कारण इथे वातावरण बदलतं. बरोबर. इथे त्यासाठी तुला प्रिपेअर्ड राहायचंय. शॉर्ट टर्म असलं तरी तुला जेवढ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत तेवढ्या सगळ्या उपयोगी पडणाऱ्या असतात. त्याच्या अतिरिक्त तुला एकही वस्तू घेऊन जायची नाहीये. बरोबर. का? कारण जेवढं तू ट्रेकला सामान घेऊन जाणार तेवढं सगळं तुला पाठीवर घेऊन तुझ्या जायचं. एक्झॅक्टली. त्यामुळे कमीत कमी सामान घेऊन तो अख्खा ट्रेक करणं, ते एक्सपिरियन्स करणं, पाहणं, किल्ल्यावरती चढणं, परत वरती संपूर्ण एक्सप्लोर करणं आणि परत घेऊन खाली उतरणं आणि परत घरी येणं, हे सगळं तुमच्याकडे असतं. म्हणजे आता प्रेझेंट मधला एक चांगला ट्रेकर हा फ्युचर मधला खूप चांगला टुरिस्ट बनू शकतो. मी रॅदर म्हणू शकतो की जर तुम्हाला चांगलं टुरिस्ट बनायचं असेल तर तुम्ही आधी पहिले चांगला ट्रेकर बना. तर तुम्हाला एखाद्या जागेवरती गेल्यावरती काय एक्सप्लोर करायचंय हे तुम्हाला नक्की कळेल. आय एम शुअर. दॅट ब्रिंग्स मी टू द क्वेश्चन. एवढ्या पॅशनेटली जेव्हा तू या ट्रेक्स बद्दल बोलतोस तर तुझ्या या ट्रेकिंगची सुरुवात कधी झाली? माझ्या गावी एक किल्ला आहे
आमच्या घरातनं किल्ला दिसतो. तर पहिल्यांदा तो किल्ला चढलेलो, पण याला किल्ला म्हणतात हे काही आपल्याला माहित नव्हतं. इथे जायचंय या जागेवरती. आणि नंतर जेव्हा शाळेत किल्ला आहे ऍक्च्युअली जेव्हा शिकायला मिळालं, तर तेव्हा हा किल्ला असा असतो, हा मला प्रश्न होता. आणि इतिहास हा फार बोरिंग सब्जेक्ट होता फ्रँकली स्पीकिंग. इतिहास हा जसं तुम्हाला आणि बाकीच्या 4 चौघांना वाटत असेल तेवढाच माझ्यासाठी बोरिंग होता. मी अक्षरशः झोपा काढायचो. लकीली मला काही प्रोफेसर जसे आयुष्यात लाभले, मित्र असे काही लाभले ज्यांच्यामुळे मला ही आवड निर्माण झाली. त्यांच्यामुळे मला फिरायला मिळालं. त्यांनी माझी नावं वेगवेगळ्या कोर्सेसना टाकली, वेगवेगळ्या ठिकाणी ते मला घेऊन गेले. तर ती जागा मी कशी पाहिली पाहिजे हे मला तिकडनं कळलं. इंटरेस्टिंग. दीपेश, याच्यावरूनच जसा तुझा अनुभव राहिला, हे जे तू म्हणालास की आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही कोर्सेस सुचवले की तुझं नावं त्या कोर्सेससाठी दिली गेली, तर हे कोर्सेस कुठचे, याच्याबद्दल काय माहिती सांगू शकशील तू? बेसिकली माउंटेनरिंग तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक रॉक क्राफ्ट आणि आईस क्राफ्ट. ओके, रॉक क्राफ्ट आणि आईस क्राफ्ट. अच्छा. पण ह्याच्यामध्ये काय की एक डोंगरावरती चढणं आणि एक बर्फावरती चढणं. अच्छा. एवढं सोप्या भाषेत तुला सांगतो. ओके. पण आपल्या इथे बर्फ पडत नाही. जर तुम्हाला ते शिकायचं असेल तर अर्थात तुम्हाला नॉर्थ मध्ये जावं लागतं. आणि मला मी सांगतो की प्रायव्हेट इन्स्टिट्यूट खूप आहेत आपल्याकडे, जगभरात आहेत, ज्या तुम्हाला हे सगळं शिकवतात. ओके. पण आपल्याकडे हिमालयामध्ये खूप छान इन्स्टिट्यूट्स आहेत, सरकार मान्य आहेत, सरकारच्या आहेत, आणि या खरं तर तुमच्यासाठी बनलेल्याच नाही आहेत, पण तुम्हाला तिकडे जायचा चान्स मिळतो. तुमच्यासाठी बनलेल्या नाही आहेत का? कारण इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचे डॉक्टर्स, यांचे सैनिक, यांचा स्टाफ यांना स्पेशल मिशनला जाण्याआधी तिकडे जाऊन ट्रेनिंग पूर्ण करून येणं कंपल्सरी असतं. आणि त्या मुलांमध्ये तुम्ही शिकतात. म्हणजे सिव्हिलियन्सना पण हा अपॉर्च्युनिटी एक आहे. येस 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 डेफिनेटली. ओके. मग तुला पण तशी अपॉर्च्युनिटी आली? येस. त्यासाठी 1.5-2 वर्ष आधी अप्लाय केला, नंतर स्कॉलरशिप मिळाली आणि मग तिकडे गेलो. तेव्हा तिथे मला जायला मिळालं. आणि माझ्यासोबत जे शिकणारे जेवढी लोक होती ते सगळे आर्म फोर्सेस वाले होते. त्यामुळे त्यांची स्पीड माझी स्पीड अर्थात वेगळी होती. त्यांची ट्रेनिंग, त्यांची जडणघडण सगळं वेगळं होतं. पण तुला शिकायला मिळालं, त्यांच्याबरोबर मला शिकायला मिळालं. त्यांचा ऍटिट्यूड, जगण्याकडे पाहण्याचा, ट्रेककडे पाहण्याचा आणि त्या ऍक्टिव्हिटीकडे पाहण्याचा हा फार वेगळा होता. एक डिसिप्लिन खूप, तुला विटनेस करायला मिळते, तुला जगायला मिळतं रे. ते लाईक इट मेक्स यू फील प्राऊड ना. म्हणजे अशी वेगवेगळ्या राज्यातून आलेली लोक असतात तिथे. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, आपण ज्या कोर्स बद्दल बोलत होतो, हे एक्झॅक्टली कुठे कंडक्ट केला जातो आणि याचं ड्युरेशन काय? हा जो कोर्स आहे 1 महिन्याचा आहे. 1 महिन्याचा त्याचं वेटिंग तू म्हणालास 2 वर्ष जाऊ शकतं, त्याहूनही जास्त जाऊ शकतं. ओके. डिपेंड करते की किती जण वेटिंग लिस्ट वरती आहेत आणि सैन्य दलाला किती ट्रेन लोकांची गरज आहे. अच्छा. जर त्यांची रिक्वायरमेंट जास्त असेल तर त्यातनं उरलेल्या सीट्स तुम्हाला मिळणार आहेत. अच्छा. त्यामुळे काही मोजक्याच लोकांना दरवर्षी इथे जाऊन शिकता येतं. याला काही एज लिमिट वगैरे काय का? एज लिमिट ऍटसच नाही आहे, पण फिटनेस लेवल तुमच्याकडे असलं पाहिजे. मग हे जे तुला कोर्स करावासा वाटला, त्या अगोदर पण तुझं काहीतरी ट्रेकचा अनुभव असेलच ना रे? प्रचंड. पहिला ट्रेक घेऊन गेलो असं तुझी काय आठवण आहे का? पहिला ट्रेक घेऊन गेलो तो हरिश्चंद्रगडला. डायरेक्ट? वर्षातले अर्धे वीकेंड मी हरिश्चंद्रगडलाच असतो. पण मी म्हणत नाही की मला तो अजून तितका कळलाय. का? कारण कितीही बघितला तरी तो पूर्ण होणं शक्यच नाही. एका गडाला जायला किती वाट्या असाव्यात? 21. काय म्हणतोय हो? एवढ्या एक्सप्लोअर पण करू शकत नाही आपण, एवढा वेळच नाही. आणि लोकांना घेऊन जायचं म्हटलं तर ते खूपच वेगळी गोष्ट आहे. फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टँड, हे जे ट्रेक्स असतात याचे काही बॅरोमीटर्स आहेत की कुठचा ट्रेक कुठच्या लेवलचा आहे? आय थिंक नंबर्स वगैरे असतात त्याला. 2-3 गोष्टी तुम्ही बघायला पाहिजेत. एक म्हणजे एन्ड्युरन्स. ओके. इथे जाण्यासाठी तुम्हाला किती तास चालावं लागणार आहे, किती जास्त चालावं लागणार आहे. कळसुबाई सारखा ट्रेक आहे ज्यासाठी तुम्हाला 4-5 तास सिंगल चढण आहे आणि तेवढंच परत खाली उतरायचंय. ओके. हरिश्चंद्रगड आहे तर 1.5 तास चढायचंय, 1.5 तास उतरायचंय. पण तिकडे वरती किल्ल्यावरती खूप फिरायला आहे. राईट. त्यानंतर आलं लेवल, की याची लेवल किती आहे. हा इझी लेवल आहे. हरिश्चंद्रगड इझी आहे. कळसुबाई म्हणाल तर मग तो मीडियम आहे. AMK रेंज मधला कुलंग म्हणाल तर तो डिफिकल्ट आहे. तसेच जाणाऱ्यांचं पण काही लेवल आहे का, की बाबा हा बिगिनर आहे, हा इंटरमिडिएटरी आहे किंवा हा एक्सपर्ट आहे, असं ह्यांचे पण लेवल असतात का? असतात. हा, जर तुम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगला येत असाल तर तुम्ही आधी इझी ट्रेक करा. फॉर एक्झाम्पल म्हणजे कुठे जाऊ शकतो इझी ट्रेक म्हटलं तर? आपल्याकडे कर्नाळ्याचा किल्ला आहे, आपल्याकडे सोंडाई आहे, आपल्याकडे कलावंतीण आहे, आपल्याकडे प्रचंड किल्ले, भिवगड आहे.
हे माहुली नाही, माहुली थोडा अच्छा, hectic ओके आहे. एंड्युरन्स जी मी म्हटलं ना, ते एंड्युरन्स माहुलीला जास्त आहे. ओके. व्हॉट आर द क्रेडेन्शियल्स ऑफ अ गुड ट्रेकिंग कंपनी दॅट पीपल कॅन लुक ॲट? म्हणजे तिकडे जायचं आहे तर कुठच्या गोष्टी त्यांनी चेक केल्या पाहिजेत? सगळ्यात पहिले कोणत्याही कंपनीच्या वेबसाईटवरती गेल्यावरती खाली रिव्ह्यूज असतात. ओके. म्हणजे आतापर्यंत त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकांचा एक्सपिरियन्स काय आहे तुम्हाला कळेल. बरोबर. दुसरं, स्टेट गव्हर्नमेंटचं जे टुरिझम बोर्ड आहे त्यांची नोंदणी त्यांनी केली आहे की नाही. राईट. त्यामुळे लोकांना माहीत असणं हे गरजेचं आहे की बाबा इथे इथे यांचा ट्रेक चाललाय, आणि हे तेव्हा कळतं जेव्हा ती कंपनी रजिस्टर्ड असते. परफेक्ट. दुसरं, यांच्याबरोबर जे ट्रेक लिडर्स आहेत यांनी त्यातलं काही शिक्षण घेतलंय की नाही. पण आता याच्यात एवढं कठीण काय रे? म्हणजे तो ट्रेक लीडर चालतो आणि मी चालतोय म्हटल्यानंतर लोकांचा असं प्रश्न होतो की व्हॉट इज सो ग्रेट, याच्यात काय एवढं शिक्षण घेण्यासारखं काय आहे? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर गोष्ट आहे, ती म्हणजे सांधण दरी. ओके. आशिया खंडातली दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी म्हणून सांधण दरी प्रसिद्ध आहे. इगतपुरी जवळ ती आहे, आणि तिकडे आम्ही 2016 साली गेलो होतो. तिकडे रॅपलिंग म्हणजे काय तर एक दगडाचा कडा आहे आणि त्या कड्यावरून तुम्हाला रोप लावून खाली उतरायचे. ओके. परत थोडा ट्रेक करायचा आहे, तिकडे एक मध्ये दगडाला भेग येते, त्या भेगेतून खाली उतरायचे. दॅट इज कॉल्ड चिमनी क्लाइंब. ओके. आणि एक आहे तिकडे तर यातलं काहीच करता येणं आपल्याला शक्य नाहीये, म्हणून सरळ तुम्हाला रोपला बांधतात आणि झुल्यासारखं खाली सोडतात. म्हणजे असं हाताने असं एकेका असं नाही, त्याच्यासाठी वेगळी टेक्निक आहे. ओ. पण असं करून तिथे पोचता येतं. ओके. आणि मग तिथून जेव्हा तुम्ही खाली जातात तेव्हा तिथे आपलं कॅम्पिंग असतं आणि तिकडे तुम्ही आपली रात्र घालवतात. आता हा ट्रेक मी केला 2016 साली, ज्या वेळेला खूप कमी लोक तिकडे जायची. ओके. पण त्यावेळेला मला माहित नव्हतं की हा जो व्यक्ती करतोय ते बरोबर करतोय की चुकीचं आहे. हे मी आता दुसऱ्या क्षणाला मी ओळखू शकतो की हे बरोबर आहे की चुकीचं आहे, आणि त्याला सांगू शकतो की नाही हे असं कर. राईट. आणि हे फक्त जाण असावी म्हणून नाही, तर ती जबाबदारी तेवढ्या लोकांची तुमच्यावरती असते, म्हणून तुम्ही ते शिकणं गरजेचं आहे. आता हे जे मीडियम लेवलचे जे ट्रेक्स असतील की ज्याला तुम्हाला एंड्युरन्स लागतो, आणि तेव्हा प्रिपरेशन म्हणून काय केलं जातं? सोप्या लेवलचे ट्रेक जेवढे जास्त करता येतील तेवढे करा. रोजचं थोडंसं चालणं ठेवा, उत्तम आहार घ्या आणि फिट राहा. त्या पलीकडे काही नाही घ्यायचं. उत्तम आहार जे तू म्हणतोयस ना, ही एक गोष्ट आहे जी त्या ट्रेकमध्ये ना नेहमी मिसिंग असते रे. त्यामुळे ट्रेकवरती जाणारी लोक काय खात नाहीत असा एक समज झाला असेल रे लोकांचा. तर खरंच काही खायला मिळत नाही खरे ट्रेकवर? असं काही नसतं. ओके. मी दर रविवारी ट्रेकला जातो आणि चुलीवरचं बनवलेलं पिठलं, भाकर, भात, इंद्रायणी भात, तिकडचा जो शेतात पिकून डायरेक्ट ताटात आलेला आहे शिजून, तो तुम्हाला खाता येतो. चांगलं चविष्ट जेवण तुम्हाला ट्रेक वरती जातानाही मिळू शकतं. येस, चविष्ट, स्वादिष्ट आणि पौष्टिक. हे खूप महत्वाचं आहे, पौष्टिक, कारण ते पोषण लागणार आहे आपल्याला वरती चढण्यासाठी. येस. त्या व्यतिरिक्त थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये किंवा समरमध्ये हे ट्रेक्स प्रत्येक जागेचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असेल नाही का रे? महाराष्ट्रामध्ये जसं मी म्हटलं की 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. बरोबर. पठारं आहेत, लेण्या आहेत, धबधबे आहेत, तळी आहेत, आणि पाहण्यासारखं प्रचंड आहे. 750 किलोमीटरचा पेक्षा जास्त आपल्याकडे समुद्र किनारा आहे. बरोबर. आणि तिकडे होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हरिश्चंद्रगड जसं आपण म्हटलं, तर आम्ही उन्हाळ्यात जातो तेव्हा आम्ही रात्रीचा ट्रेक करतो. ओके. रात्री आम्ही चढतो. म्हणजे लोक म्हणतात अरे आंधळ्यासारखं कसे तुम्ही चढणार, तुम्हाला जमेल की नाही. पण आम्ही तो रात्रीचा चढतो आणि सहसा चढतो, इझिली चढतो, आणि सकाळी तिकडे सूर्योदय बघतो. वाव. ती जी मजा आहे ती अप्रतिम आहे. आणि हे झालं उन्हाळ्यातलं. पावसाळ्यात आम्ही अशा ठिकाणाहून चालत असतो की जिकडे आम्ही एका कपारीतून चालतोय, वरून समोरून तुमच्या धबधबा पडतोय आणि त्याच्यामधून तुम्ही जातायत. हेच जर तुम्ही पावसाळ्याच्या थोडं आधी गेलात तर तिकडे तुम्हाला इंद्रवज्र पाहता येतं. इंद्रवज्र म्हणजे काय हे अनेकांना माहिती नसेल, हे मी तुला सांगतो. कोकण कडा जो अजस्त्र कडा आहे, ज्याच्यामुळे हरिश्चंद्रगडला जेवढे लोक जातात पाहायला, तिथून तुम्ही खाली वाकून थोडंसं पाहिलं, रिस्क न घेता, हे मी सांगतो, नाहीतर उद्या सगळे जातील तिथे बघायला. बघितलं तर जेव्हा सूर्य डोक्यावरती असतो तेव्हा तुमची सावली ढगांवरती पडते, जे तुमच्यापेक्षा उंचीला खाली आहेत.
काय म्हणतोय? आणि इंद्राच्या डोक्यावरती ज्याप्रमाणे वज्र असतं तसं तुमच्या भोवती रेनबोचं येतं. ओ नाईस. त्याच दरम्यान तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही डेन्स फॉरेस्टमध्ये की म्हणजे घनदाट जंगलात तुम्ही गेलात तर तुम्हाला काजवे पाहता येतात. हो, अनदर ब्युटिफुल साईट. पण हे काजवे आपल्याला खरंच जंगलात जाऊन पाहता येतील का किंवा हे कधी पाहता येतील हे अनेकांना माहित नसतं. ऑफकोर्स. कारण त्या एकाच जागेवरती प्रत्येक सीझन मध्ये दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त वेगळा असतो, तिकडचं वातावरण वेगळं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सोबतची कंपनी वेगळी असते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाही, कारण हे कसं आहे माहिती आहे, सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. लोक आता जेव्हा 100-1 वेळा अमेरिकेला जाऊन येतात म्हणतात अरे तुला कसं वाटतं अमेरिकेत जाऊन. मजा अमेरिकेत नाहीये, मजा ती जी लोकांना दाखवण्याची, जी लोक येतात आपल्या बरोबर त्यांना दाखवण्याची मजा आहे, ती खरी मजा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जशी तुम्हाला ही जागा बघताना आवडते तशीच तुमच्या मागे जी लोक येतील त्यांना ती दिसत राहावी, त्यासाठी ती स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी असते. जबाबदारी आहे. अर्थात आम्ही त्यांना अनेक गोष्टी सांगतो. एक, तिकडे गेल्यावर दारू प्यायची नाही, सिगरेट प्यायचं नाही. का? कारण प्रत्येकाची तिकडे गेल्यावरती मानसिकता वेगळी असते, कारणं वेगळी असतात. त्यामध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तुम्ही फक्त ट्रेकर म्हणून नाही, एक समाजाचा घटक म्हणून जात असतात. बरोबर. तिथे काय काय पाहण्यासारखं आहे ते पहा. नाही, गंमत अशी असते ना की बरेच लोक पिकनिक म्हणून ट्रेकला गेलेले असतात आणि जे ऍक्च्युअल ट्रेकला जातात तो ट्रेक जेव्हा चांगला होतो ती त्यांची पिकनिक होते. आता अजून एक महत्वाची गोष्ट तू म्हणालास की ह्या सगळ्या ट्रेक्समध्ये एक ट्रिकी पार्ट असतो रे, म्हणजे हा पावसाळ्याच्या ट्रेक्समध्ये एस्पेशली, की ज्यामध्ये कधी कधी इंजरी होण्याचा एक चान्स असतो. पावसाळा सुरू झाला की मला 100 लोक तरी निदान विचारत असतील की अरे तिकडे स्लिपरी असेल का, पाय घसरून मी पडेन का, आणि 100 लोक असतील जे मला म्हणतील की नाही मला तरी पण जायचंय. ते बरोबर आहे. मी त्यांना हे सांगेन की जिकडनं माणूस रोजचा चालत असतो तो भाग स्लिपरी नसतो. आय एम शुअर. नाही, पण माझा मुद्दा असा होता की फर्स्ट एडचं ट्रेक्सवरती काय प्रोव्हिजन असतं? प्रत्येक ट्रेक लीडरकडे फर्स्ट एड असणं गरजेचं आहे. आता हे जे आपलं संभाषण चालू आहे हे आपण ट्रेक्स बद्दल बोलतोय आणि आपण गड किल्ल्यांबद्दल बोलतोय. रादर आपल्याकडे धबधबे आहेत जिकडे वॉटरफॉल रॅपलिंग होतं. ओके. आपल्याकडे अनेक गड आहेत जिकडे जे समोरासमोर आहेत आणि तिकडे एका गडावरून दुसऱ्या गडावरती झिपलाईन होते. हे आपल्या महाराष्ट्रात होतं? हे महाराष्ट्रात होतं. वाव. अरे तुझ्या तुझं शिक्षण झाल्यानंतर तू हे कोर्स माउंटेनिअरिंगचं केल्यानंतर एक इंटर्नशिप पण केली, ती पण खूप इंटरेस्टिंग होती. अचानक तुला इंटर्नशिप करायची गरज काय होती? कसलं इंटर्नशिप होतं? हा सगळा महाराष्ट्र फिरताना एक जागा होती ती मात्र माझी बघायची राहून गेली होती, जी माझ्या घरापासून फार जवळ होती पण फार डिटेलमध्ये मला पाहता आली नव्हती. ती म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये एक इंटर्नशिप आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला तिथे काम करता येईल. तिकडे तुम्ही जे काही स्किल्स तुमच्याकडे आहेत त्या यूज करून तुम्ही लोकांना मदत करू शकतात आणि तुम्हाला खूप सारा एक्सप्लोर करता येईल. आणि नॅशनल पार्कमध्ये जेवढे ट्रेल्स आहेत, जेवढ्या हेरिटेज प्लेसेस आहेत त्या सगळ्या त्याच्यामुळे मला फिरता आल्या. पण असं त्या संजय गांधी नॅशनल पार्कचा जो एवढासा परिसरामध्ये एवढं काय ट्रेल्स आणि नेचर वॉक्स आहे? संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे ते वसई विराच्या जीवदानीपासून ते भांडूप पंपिंग पवईपर्यंत एवढा मोठा आहे. त्यामुळे खरंच एक्सप्लोर करायला खूप मोठा भाग आहे. म्हणजे शेजारी बोरिवलीच्या असूनही मला माहित नाही की त्याचा परिसर एवढा मोठा आहे आणि त्यात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला वाटतं हे बघण्यासाठी फक्त भारतात नाही, मला वाटलं भारताच्या बाहेरून पण लोक येतात तिकडे. जसं मी म्हटलं की कान्हेरीमध्ये एकादशमुख अवलोकितेश्वर आहे ज्याला पाहायला जपान, म्यानमार या देशातून येतात. कारण काय नाव आहे यांचं? काय नाव आहे? एकादशमुख अवलोकितेश्वर. ओके. ट्रेक्स, फोर्ट्स, त्यानंतर हे नेचर ट्रेल्स हे तर खूप गमतीशीर आहेतच. वी हॅव एक्सप्लोर्ड इट. म्हणजे जसं स्पिती व्हॅली झालं किंवा व्हॅली ऑफ फ्लावर्स झालं, चारधाम आहे, अमरनाथ यात्रा आहेत, या बऱ्याच ठिकाणी या ट्रेकचा खूप फायदा होतो. पण अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मला वाटतं मुंबईत खूप चालते आणि खूप पॉप्युलर आहे आणि मला वाटतं आपण हे एनकरेज केलं पाहिजे लोकांना जास्तीत जास्त की त्यांनी हे ट्राय करावं. दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज हेरिटेज वॉक. हेरिटेज वॉक म्हणून असतं आपल्याकडे. आपल्याकडे अनेक मंडळी असतात जी बाहेरच्या स्टेटमधून आपल्या इथे येऊन राहत असतात. काही जण असतात ते कोकणातून किंवा दुसऱ्या प्रदेशातून मुंबईत येऊन राहत असतात.
त्या प्रदेशात जेव्हा तुम्ही राहत असतात तेव्हा तो प्रदेश तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ओळखतात हे महत्वाचं असतं. अशा वेळी जर तुम्ही हेरिटेज वॉकला गेलात तर तुम्हाला त्याच रोजच्याच शहराची एकदा नव्याने ओळख होते. आणि जितके तुम्ही हेरिटेज वॉक कराल तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने तेच शहर पाहता येतं. हे असेल वॉक मध्ये आपण फूड एक्सप्लोर करायला अनेक जण येतात. आय एम शुअर. सो हे पण एक म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला आपण नव्याने कसं एक्सप्लोर करू शकतो त्याचा एक माध्यम आहे तो म्हणजे हेरिटेज वॉक्स. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. सो वीकेंडला तुम्ही काय करताय असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर एखादा हेरिटेज वॉक पटकन बुक करून तेच शहर परत एक्सप्लोर कसं करता येईल याची तुम्ही एक प्लॅन बनवू शकता आणि ते शहर तुम्ही पुन्हा बघू शकता. दीपेश, मला वाटतं आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आणि जर तुझा काही मेसेज असेल यंग ट्रेकरसाठी तर तू देऊ शकतोस तो आता. सह्याद्रीमध्ये जर तुम्ही ट्रेकिंग करण्यासाठी या विकेंडला जात असाल तर तिकडच्या प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घ्या, पण जाताना एक जबाबदार ट्रेकर म्हणून तिथे जाणं गरजेचं आहे. तिथे जाताना तुमच्या ट्रेक लीडरने दिलेल्या प्रत्येक सूचनांचं पालन करा. तुम्ही ज्या कंपनीसोबत जातायत त्या कंपनीने सगळे सोपस्कर पूर्ण केलेत की नाही, त्यांच्याकडे असलेले ट्रेक लीडर आहेत हे प्रशिक्षित आहेत की नाहीत, त्यांच्याकडे सुरक्षिततेची सगळी साधनं आहेत की नाहीत हे चेक करा. त्यांचे ट्रेक नियमित होतात का, त्या जागेवर ते लोक किती वेळा गेलेले आहेत, त्यांनी ते किती वेळा एक्सप्लोअर केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आत्तापर्यंत ज्या लोकांनी ट्रेक केलेले आहेत त्यांचे अनुभव काय आहेत हे तपासून पहा. मगच त्यांच्याबरोबर ट्रेकला जा आणि परत आल्यावरती तुम्ही जो काही अनुभव घेतलाय तो इतरांनाही सांगा आणि त्यांनाही सह्याद्री एकदा पहा हे नक्की सांगा. म्हणजे आपल्या पर्यटनाची जी सुरुवात आहे ती ट्रेकपासून सुरुवात करा. महाराष्ट्र खूप सुंदर आहे, त्याला बघण्यासाठी खूप पैसे लागणार नाही, फक्त पॅशन लागेल. तर त्या पॅशनने आपला आधी महाराष्ट्र एक्सप्लोर करा, मग पूर्ण जग एक्सप्लोर करायला निघा. तर मंडळी, असा होता आजचा हा आपला व्हेरी इंटरेस्टिंग पॉडकास्ट ऑन आवर ट्रेक्स, नेचर ट्रेल्स, फोर्टच्या टूर्स आणि हेरिटेज वॉकबद्दल. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही कुठचाही पुढचा ट्रेक प्लॅन करत असाल तर त्या जागेचं नाव आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया असाच एका नवीन एपिसोडबरोबर आणि एका नवीन गेस्टबरोबर. तोपर्यंत नमस्कार.